जो काम करणारा होता तो हा आहे. जे काम करायचं होतं ते या वर्बच्या माध्यमातून आपण सांगतो. आणि दिस इज हाऊ द सेंटेन्स इज कन्स्ट्रक्टेड. कर्त्याला डायजेस्ट काम करायचं होतं. ऑनलाईन वाल्यांना क्लिअर आवाज येतोय का? येस सर. येस सर. येस सर. माईक बंद करा. ज्याच्या घरामध्ये बोलणं चालू आहे त्यांनी माईक बंद केला तर उत्तम होईल. चला सांगा वाक्य मग. आम्हाला आज 5 वाजता लेक्चर काय ऐकायचं जॉईन करायचं म्हणून आपण. हा जॉईन करायचं होतं परंतु जमलंच नाही. ते लेक्चर ऐकल्यानंतर जमलं नाही हे आपण बोलू शकत नाही. असं ते लेक्चर होतं. बरोबर आहे का ऐकणारे लोक? कोणाचा मधून मधून बॅकग्राऊंड आवाज येतोय? कोण आहे? खटाळ सर आहेत का? कोण आहे सर हे? हनुमंत खटाळ पालकाचं नाव आहे का मुलाचं नाव आहे? सरच आहेत सर. खटाळ सर. खटाळ सर आहेत सर. खटाळ सर म्यूट करा. ठीक आहे केला म्यूट केला. तुमच्याकडून ते अनम्यूट झालं होतं. हा आम्हाला आज 5 वाजता लेक्चर जॉईन करायचं होतं. काय होईल? वी वॉन्टेड. कम ऑन, व्हेरी गुड. वी वॉन्टेड टू जॉईन. हा ओके. लेक्चर ऍट वाजता 5 o'clock म्हणा किंवा 5 PM टुडे म्हणा. 5 o'clock म्हणा किंवा 5 PM म्हणा चालतंय. चालेल म्हणजे काय? चालेलला एक शब्द इंग्लिश मध्ये तुम्हाला सांगतो. विल डू. चालेलला काय शब्द आहे? विल डू. चालेलला काय शब्द आहे? विल डू. म्हणजे याचा अर्थ आहे ऍक्च्युअली आहे इट विल डू. इटला सायलेंट ठेवून आपण म्हणतो विल डू. विल डू म्हणजे चालेल. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. पुढचं वाक्य सांगा. ग्रुप नंबर 2. ग्रुप नंबर 2 पासून सुरुवात आहे. चला तुम्हाला आज पहिला मान. सरस सांग. मला चांगल्या स्टोरी सांगायच्या होत्या. मला दुसरी स्टोरी म्हणून आपण दुसरी स्टोरी सांगायची होती पण ती व्यवस्था आठवली नाही पण ही पण नाही सांगता आली. मला दुसरी स्टोरी सांगायची होती. चला सांगा मग. ग्रुप नंबर 2 सगळे म्हणून सांगा. I wanted to tell another story or other story. Another story or other story. हा तर ऐश्वर्या बोल. आईला भांडी घासायची होती. एक्सलंट. व्हेरी नाईस सेंटेन्स. आईला भांडी घासायची होती. सॉरी फुल स्टॉप. चला ग्रुप नंबर 2 सगळे म्हणून सांगा. मदर और मम्मी और आई. I wanted to wash pots. Excellent. Wash pots. I wanted to wash pots. करेक्ट आहे. नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. ग्रुप नंबर 2 लवकर सांगा. लवकर अजय सांग. कोणाला ट्री विषयी माहिती सांगायची होती. काय? कोणाला ट्री विषयी माहिती
ए गाढवा, क्वेश्चन कुठे रे आज? तर जागा राहत जा. चाललंय काय बघ ना मला. हा सांग रे बाळा, चाललंय काय समजून जा राजा. ए थांबा थांबा, सिस्टम. मी एवढे जुने विद्यार्थी आहात, तुम्हाला सिस्टम समजलं पाहिजे. पहिल्या दिवशी आपण साधे वाक्य घेतो, नंतर आपण क्वेश्चन घेतो, बरोबर. चला आता सिंपल सेंटेन्स चाललंय. हा ओंकार. हा बोला. थांब, कोण आहे रे? थांब. सर ओंकारच्या अगोदर कोण होतं? आदित्य का काहीतरी कोणतरी होतं. आदित्य. हा हा बोल. मला शाळेत जायचं. हा मला शाळेत जायचं. इकडे काय चाललंय? मला शाळेत जायचं होतं, बरोबर आहे. कुणी ये ना. अहो मला वाक्य सांगावं लागतं नाही काय लिहायला. कुणी ये ना, काय कसल्या प्रकारचे वाक्य ते शिकून घ्या ना. मला शाळेत जायचं होतं. I wanted to go to school. मला शाळेत जायचं होतं. करेक्ट आहे. सगळे म्हणून सांगा. आय I want to go to school. To school. आय वॉन्टेड टू गो टू स्कूल. सर यश, यश सांग. मला गरिबांना हेल्प करायची होती. बापरे, व्हेरी गुड. मला गरिबांना, गरीब कोणी नसतं रे बाळा, हेल्प करायची होती. परमेश्वरानं प्रत्येकाला श्रीमंत बनवलंय, तेव्हा टेन्शन घ्यायचं नाही. हा हा कमॉन. I आय wanted to help to poor people. I wanted to help to. काय गरज नाही तो वापरायची. आय वॉन्टेड टू हेल्प पुअर. मॅडम सगळ्या रेकॉर्डिंग करणार. हे सगळ्या चपला पाय ढकलून लाईन लावायची. सगळे मुलांना सांगायचं. सगळे हे असं नाही चालणार. ठीक आहे, सगळ्या पायाने व्यवस्थित ढकलायच्या, सगळ्या लाईन. हे हे काय हा पुढे जा. तर बाहेर जे शूज आहेत ना, तुझा डिसिप्लिन लावा चांगलं. नाही रे काय गरज नाही, मी सांगितलं ना. वॉच आहे इथलं का. आय वॉन्टेड टू हेल्प पुअर. चला हा पुअरच्या अगोदर नाही गरज. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. ग्रुप नंबर वीरेन सांग. मला झाड लावायचं होतं. आम्हाला झाडे लावायची होती. Come on. We wanted to Wanted to plant. Wanted to plant. We wanted to tree. plant tree. plant plants or plant trees. चालेल. नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. लवकर लवकर सांगा, म्हणजे काय याच्यामध्ये काय संकल्पना समजून सांगण्यासारखी नाही होती, तेव्हा तुम्हाला. हा व्हेरी गुड. त्यांना मूवी बघायला जायचं होतं. Come on. दे बोला रे. ग्रुप नंबर 2 सगळे म्हणून बोला. They wanted to see Wanted movie. see movie. हे दे वॉन्टेड टू गो, जायचं होतं. टू वॉच, They wanted to. बघायला. मूवी बघायला वेगळं आहे, सपोर्टिंग वर्ब आहे. हा नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. ओंकार, ओंकार बोल. आम्हाला दिवाळीसाठी कपडे घ्यायचे होते. आम्हाला
दिवाळीसाठी कपडे घ्यायची होती. बोला, वी वॉन्टेड टू We wanted to clothes for Diwali. बाय क्लोथ. वी वॉन्टेड टू We क्लोथ नाही, wanted to buy clothes for Diwali. फॉर दिवाळी. ओंकार, आणखीन एक वाक्य बघ. आम्हाला हॉल मधील जाळ्या काढायच्या होत्या. आम्हाला हॉल मधील जाळ्या काढायच्या होत्या. जाळ्या माहिती तुम्हाला? हा, काय म्हणतात त्याला? हा, जाळ. हा. हे जाळ्या नाही, हे जाळ्या त्याचे. हा, काय म्हणतात त्याला? वी वॉन्टेड टू क्लीन. नाही आठवलं तर क्लीन द हॉल म्हणा की, संपलं की. वी वॉन्टेड टू क्लीन द स्पायडर नेट म्हणता येईल तुम्हाला, बरोबर ना? स्पायडरचं नेटच असतं ते. स्पायडर वेब आहेत ऍक्च्युली. वेबसाईट त्याच्यावर नाव पडलेलं आहे, स्पायडर वेब. वी वॉन्टेड टू क्लीन द हॉल, काम चालेल, काही अडचण नाही. 10 नंबर 10. संपदा, संपदा सांग. शिवानीला हिंदीचे बुक विकायचं होतं. आ शिवानीला हिंदीचं बुक विकायचं होतं. संपदा संध्याकाळी असते का तू 5 ते 6 असते का? सर मी काय सेंटेन्स आहे? book- हिंदीचं बुक विकायचं होतं. बुक कधी विकायचं नाही, हे सेंटेन्स पण नाही बनवायचं. बुक विकायचं नाही, रद्दीला नाही, कुठंच नाही. बुक नका विकू आणि वाक्याचं बनवूच नका. चला नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. बुक विकायचं क्वेश्चन सेंटेन्स नाही, काय आठवायचं? बुक्स विकणे आणि ठीक आहे, विकू नका. चला, बुक हिंदी बुक इज नॉलेज. यू आर टॉकिंग अबाउट नॉलेज, डोंट सेल इट. चला, अनएथिकल सेंटेन्स, आय वोंट प्रमोट. चला पुढे काहीतरी सांगा. नेक्स्ट पर्सन. ओके, गो. ग्रुप नंबर 3 and 4. ग्रुप नंबर 3 and 4. वेदांत बोल. त्याला ड्रॉइंग करायचं होतं. त्याला ड्रॉइंग करायचं होतं. काय होईल सगळे म्हणून सांगा. 3 and 4. ही वॉन्टेड टू ड्रॉ अ पिक्चर. पिक्चर. टू ड्रॉ. ही वॉन्टेड टू ड्रॉ, पण काय? अ पिक्चर म्हणा. गव्हाणे सर आले का? गव्हाणे सर आले का? एवढं सांगूनही येत नाही, किती सांगायचंय. नेक्स्ट पर्सन. नयन, नयन. त्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा होता. एक्सलंट. त्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा होता. त्यांना ही किंवा शी किंवा दे कुणी येऊ शकेल. ग्रुप नंबर 3 and 4 तुम्ही सांगा. ही चालतंय. He wanted to ही start स्टार्ट अ न्यू बिझनेस.
एक नवीन व्यवसाय चालू करायचा होता, कोणताही माहित नाही म्हणून अ इज सुटेबल हिअर. द कशाला, जर दोघांना माहित असतं कोणता व्यवसाय तर द. सांगा सांगा सगळे म्हणून सांगा, वेगवेगळे वाक्य वेगळं वाक्य सांगा. ल्या आरोही इथून वाक्य आलंय. आरोही थांब. त्याला न्यूजपेपर वाचायचा होता. सगळे म्हणून सांगा. 3, 4 अँड यू पीपल, तुम्ही सांगा सगळे, सांगा He लवकर. wanted to read a she newspaper. wants to read He newspaper. Wanted to read a newspaper or newspaper. फुल स्टॉप आहे. सवय लागलेली क्वेश्चनच्या प्रॅक्टिसची आपली, त्यामुळे क्वेश्चन मार्क येत आहेत. हा, लिहा वाक्य. मला का त्याला, काय वाक्य, त्याला नवीन गाडी घ्यायची. लिहा. त्याला नवीन गाडी घ्यायची होती. कम ऑन. he wanted हे to She wanted a to new car. buy a new car. बाय Buy कॅविंग new. परचेस अ न्यू कार. तसा मोठ्या गोष्टींना आपण परचेस वापरतो. जर अंबानी असेल तर बाय चालतंय. चला नेक्स्ट. एनी आरोही मोर. अरे बोल. पप्पांना उसाला पाणी द्यायचं. लिहा. पप्पांना ऊसाला पाणी द्यायचं होतं. महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये गोस्वामींचा रोल आहे. ते कोण आहे उसाला, उसाला पाणी द्यायला आले. चला कुठं होतं, पप्पांना उसाला पाणी द्यायचं होतं. सांगा रे. पप्पा Papa wanted wanted to water you to sugarcane. water to wanted to Water to irrigate शुगर केन. आता इरिगेट आपण लँडला करतो. इरिगेट सिंचाई, सिंचन. इरिगेशन डिपार्टमेंट असते की नाही, सिंचन विभाग, मिस्टर अजित पवारांचा. नाही नाही, सोकिंग मध्ये भिजवणे, कपडे भिजवणे. पिकाला नाही. सप्लाय वॉटर म्हणून चालतंय. पप्पा वॉन्टेड टू सप्लाय वॉटर टू शुगर केन. प्रोव्हाइड वॉटर चालतंय, पुरवणे. पुढं. साक्षी. साक्षी बोला. मला आईसाठी स्पेशल डिश बनवायची होती. बापरे, पप्पांसाठी काही करते का नाही. मला आईसाठी स्पेशल डिश बनवायची होती. मला आईसाठी स्पेशल डिश बनवायची होती. मुलांना ऐका रे, पालकांना जवळ बसवल्याशिवाय क्लासला बसायचं नाही. जवळ बसवा म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये फरक पडेल. कोणतरी एक व्यक्ती. हा चला, व्हेरी नाईस बोला. आय wanted to make a special dish for मेक, प्रिपेअर चालेल, कुक चालेल. अ स्पेशल डिश फॉर मदर और मम्मी और आई. नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. सर. अनुष्का अनुष्का बोला. कस्टमरला फोटो फ्रेम घ्यायची होती. कस्टमरला फोटो फ्रेम घ्यायची होती.
कमॉन, ज्याला घ्यायची होती तो माहिती आहे म्हणजे काय, द कस्टमर. काय बोला, 3 and 4. अ फोटो फ्रेम. गोरे सर, स्पीड जास्त होतोय का, मला वाटलं. गोरे सर, स्पीड कसा आहे, मॅच होतोय का, ओके ओके, नाही जास्त होत. चालतंय. हो हो. The customer wanted to buy a photo frame. क्लिअर समजते ना, एक आयडिया करू का मग, थंडी कमी करू का, त्याला इकडे वरतो ना. हा बरोबर आता दिसेल ना तुम्ही. बोला, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. मी काय आयडिया करतो, तिकडे ब्लेंड झाले की त्याला स्टॉप करायचं एक्स्ट्रीमला. झालं का, आता ही चालू करून वर लावायची. ओके, इतना टेम्परेचर पण वाढवू आपण. गुड आयडिया. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. चला पुढचं वाक्य सांगा, काय कोणतरी बरोबर. हा, त्यांना, मराठ्यांना पानिपत, बरोबर आहे का, ते युद्ध सदाशिवराव भाऊ, बरोबर आहे का, जिंकायचे होते. मराठ्यांना पानिपतचं युद्ध जिंकायचं होतं. मराठा आज इंग्लिशीकरण हे मराठी म्हणून चालतंय, मराठी बिकम्स मराठी. मराठाज, हा, वॉन्टेड विन बॅटल ऑफ पाणी. टू विन, व्हेरी गुड, विन बॅटल ऑफ पानिपत. द, ते, बॅटल करेक्ट आहे, ऑफ पानिपत. वे सॉरी, विल कैसे आ गया, विन. तुम्ही समजून घ्या, ऑनलाईन ऑफलाईन. एक पार्ट मी बोलत असतो, सबकॉन्शियस बोलत असतो का नाही, सुप्त अवस्थेतील ब्रेन, सुप्त. ऑनलाईन वाले टीचर्स हो द्या मला, जेव्हा जेव्हा मी बोलत असतो सबकॉन्शियस माइंड, ते हे होतं. विल कसं काय आलं, हे सबकॉन्शियसने केलेलं काम. म्हणजे समजा सुप्त अवस्थेतला ब्रेन तो ऍक्टिव्ह असतो, तो त्याला माहिती WI नंतर डबल एल येतं हे त्याला माहिती. हे तुम्हाला समोर समोर याच्यापेक्षा आणखीन भारी उदाहरण काय देऊ, वेळोवेळी मी बोलत असतो, सुप्त अवस्थेतील ब्रेन हा खूप पॉवरफुल असतो, अँड दॅट मेक्स एव्हरीथिंग. टीचर्स आहे तुम्ही, आर यू देअर. मी जे Yes, बोलतो sir. ना त्याला काही कळत नाही, तो हाय, त्याला काहीच कळत नाही. सावधानतेचा ब्रेन काय ऐकतो त्याला काही कळत नाही, त्याने काम करून टाकलं. WI डबल एल, तुम्ही म्हणले कसं काय, अरे त्यांनी लिहिलं हाताला आपोआपच. हात म्हणजे काय, सो हँड मुवमेंट्स आर कंट्रोल बाय ब्रेन, ब्रेनने काम केलं, समजलं. सो याच्यापेक्षा आणखी उत्तम उदाहरण माझ्याकडे सध्या नाहीये, फ्रेश समोर समोर ताजी घडलेली घटना. चला नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. नेक्स्ट सेंटेन्स सांगा सांगा, ऑनलाईन वाले ग्रुप नंबर 3 and 4 संपले का, सर समर. अजिबात नाही. नेक्स्ट लाईन बोलतोय, काल पण तुम्हाला हेच केलं होतं मी. चला 1 and 5, 1 and 5 अंकिता बोल. आम्हाला सायन्सचं पाठ करायचं होतं. आम्हाला सायन्सचा पाठ करायचं.
आम्हाला सायन्सचा टॉपिक पाठ करायचा होता. आम्हाला सायन्सचं पाठ करायचं होतं. हे इन्फॉर्मल लँग्वेज आहे. त्याला फॉर्मल मध्ये कसं आणायचं? काय पाठ करायचं बाबा? तर काहीतरी टॉपिक, काहीतरी कंटेंट. सायन्सचे क्वेश्चन पाठ करायचे होते, सायन्सचे आन्सर्स पाठ करायचे होते असं. So come on, we. We wanted to read science topic. science topic. टू लर्न पाठांतर करणे. काय? सायन्स टॉपिक. साचीचे सायलेंट झाले. ग्रुप नंबर 1 and 5. नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. हा सांगा, कोणतरी एक सांगा. पहिलं कोण नाव सांगितलं इमानदारीने ते सांगा. चला राजवीर. राजवीर सांग. सगळे मिळून सांगा काय तर. प्रत्येकाचा नंबर येणार. राजवीर सांग. 1 एकर जमीन विकत घ्यायची होती. बापरे. त्यांना 1 एकर जमीन विकत घ्यायची होती. ही और शी और दे. त्यांना म्हणजे कोण आहे? अनेक असतील तर अनेक लिहा. कुटुंबाबद्दल बोलत असलो तर आपण ते लिहा. दे हा wanted to purchase काय? 1 एकर. ACRE. एकर म्हणजे एकर हे इंग्लिशचा शब्द आहे. काय? 1 एकर लँड, ऍग्रिकल्चरल लँड. शेत जमीन. हा चला रे, खूप गर्दी झाली होती. सांगा, एक एक करून सांगा. सर यश एक मिनिट. यश सांग. सगळ्यांना सांगा एक एक करून, काय अडचण नाही. हा जायचं होतं. संस्कारला यात्रेत जायचं होतं. संस्कारला यात्रेत जायचं होतं. लिहा. काय होईल सगळे मिळून सांगा. संस्कार Sanskar wanted to go to fair. Sanskar wanted to go to व्हेरी नाईस. गो टू फेअर. फेअरचं काय स्पेलिंग आहे रे? तेच आहे की. चला, फेअरचे खूप अर्थ आहेत आणि खूप स्पेलिंग आहेत. FAIR आहे का बघा, चेक करा. जत्रा यात्रा क्रॉस चेक करा. FAIR तर नाही. मला हेच वाटतं. हा जत्रा ना, नक्की. फेअर म्हणजे योग्य, फेअर म्हणजे जत्रा तेच आहे. हा जत्रा, द फेअर ना. FAIR लिहा रे. FAIR. या इथपर्यंत सगळे मिळून. देन विल गो अहेड. यहाँ तक आ जाओ. आई विल वेट फॉर अ मिनिट. आग्र्याहून राजगडला यायचं होतं. नेक्स्ट प्लीज. कोणी राणीकेत राहिलं एवढे? एक एक सांगा रे. एवढे सगळे एकत्र सांगू नका. सांगा एक एक. श्रावणी सांग. सईला अभ्यास करायचा होता. लिहा. सईला अभ्यास करायचा होता. सांगा रे पुढं. नेक्स्ट कोण आहे? एकदा तुमचं ओळखून घेऊ. ईश्वरी झालं तुझं? हा सांग. ईश्वरी नंतर तेजश्री. हा तुला एकच चान्स मिळेल. तुझं ऐकून आलं तर मग पुढचं वाक्य जाईल. हा सांग. सरांना आज नवीन टॉपिक शिकवायचा होता. ठीक आहे. रेंज इथे येईल रे बस. सरांना आज नवीन टॉपिक शिकवायचा होता.
हा पुढं तेजश्री. मला नवीन बुक घ्यायचं होतं. मला नवीन बुक घ्यायचं होतं. पुढं कोण आहे रे? चालेल, गर्दी संपली का? रावणी. श्रावणी सांग. मला आजोबांना पत्र लिहायचे होते. अरे बापरे, पत्र काय आहे? काय पत्र? पत्रच जमा नाही का? मला आजोबांना पत्र लिह. उगच उगच फुकट वाक्य सांगू नका. मला आजोबांना पत्र लिहायचं होतं. काय तारतम्य? प्रॅक्टिकली यूज सेंटेन्सेस. कुठे तुझे आजोबा? आजोबा कुठे आहेत? फोन करत नाही आणि पत्र लिहिते. फोन आहे का आजोबांकडे? सांग बरं. पत्रच जमा नाही का? मी प्रॅक्टिकल वाक्य सांगा रे. हा, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. आहे कोणी? कोण गर्दी करता तिकडं? हा, झाले. चला सांगा मला 1 and 5. सांगा सगळे म्हणून सांगा. अजिंक्यला भाषण करायचं होतं. सांगा अजिंक्य wanted डिलिव्हर स्पीच. शिवाजी महाराजांना आग्र्याहून राजगडला यायचं होतं. छत्रपती शिवाजी महाराज wanted to Agra. Maharaj wanted wanted to From Agra to come to राजगड फ्रॉम आग्रा. असे इंग्लिश मराठी एकमेकांच्या उलट असतं. चला सईला अभ्यास करायचा होता. सांगा रे सई. Sai wanted वॉन्टेड टू स्टडी म्हणून तरी चालेल, काही अडचण नाही. चला सरांना आज नवीन टॉपिक शिकवायचा होता. कमॉन. Sir wanted to teach new topic. न्यू एक असल्यामुळं टॉपिक टुडे. मला नवीन बुक घ्यायचं होतं. कमॉन सगळे म्हणून सांगा. I wanted to buy new book. I wanted to buy a new book. आणि इथं आपण थांबण्याचा प्रयत्न करू. लिहा तोपर्यंत आम्ही होमवर्क डिसाईड करतो. चला श्रद्धा मॅडम आल्या का? श्रद्धा मॅडम आल्या का? चला नेक्स्ट राजमाने मॅडम सांगा त्यांच्या जागेवर. रिपीट वन्स. सेंटेन्स किती? साधे वाक्य किती? 25. ठीक आहे. कालचंच कॉन्टॅक्ट आपण कंटिन्यू करू. कवाळे सर आणि तत्सम सांगा. 35 सर. 35. 45. 35. का हो आज डिमोशन झालं? नवीन टॉपिक आहे का? हा, करू दे जरा अभ्यास केल्याने काय हात मोडत नाही. हात मोडेपर्यंत अभ्यास करू द्या. उगाच नसता लोक काय करतात, कमी अभ्यास दिला की नकावर नका घासतात. नकावर नका घासायला टाइम नाही म्हटलं पाहिजे. एवढा अभ्यास द्यायचा आहे ना. ऑल राईट. So with this, shall we have pause? Shall we have a pause? Yes, sir. Will be a pause. Yes, we'll have pause. Yes, sir. Bye.